रत्नागिरी जिल्ह्यातील जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनारी शनिवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला आहे. छत्रपती संभाजीनगर येथून पर्यटनासाठी आलेल्या 19 जणांच्या गटातील 5 जण समुद्रात बुडाल्याची घटना घडली असून त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासन, पोलीस, जीवरक्षक आणि स्थानिक मच्छीमारांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हे पर्यटक सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास समुद्रकिनारी फिरण्यासाठी आणि समुद्राचा आनंद घेण्यासाठी गेले होते. यावेळी गटातील काही सदस्य समुद्रात उतरले. मात्र समुद्रातील पाण्याचा वेग, खोल भाग आणि लाटांच्या तीव्रतेचा योग्य अंदाज न आल्यानं 5 जण अचानक समुद्राच्या आत ओढले गेले. घटनेनंतर किनाऱ्यावर एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, व्यावसायिक, जीवरक्षक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. समुद्रातील प्रबळ प्रवाहामुळे बचाव कार्याला मोठ्या अडचणी येत असून बोटींच्या सहाय्यानं शोध मोहीम सुरू आहे. सध्या समुद्रात जोरदार करंट असल्यानं शोध कार्य अत्यंत आव्हानात्मक बनले आहे. दरम्यान बेपत्ता पर्यटकांची अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. या घटनेनंतर प्रशासनानं पर्यटकांना जीवरक्षकांच्या सूचनांचं पालन करण्याचं, धोकादायक भागात न जाण्याचं आणि समुद्रातील परिस्थितीचा अंदाज न घेता खोल पाण्यात उतरणं टाळण्याचं आवाहन केले आहे. गणपतीपुळे परिसरात सध्या चिंतेचं वातावरण असून बेपत्ता पर्यटकांचा सुखरूप शोध लागावा यासाठी सर्व स्तरातून प्रार्थना व्यक्त केली जात आहे.